आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच राहिलेले 58 लाख नोंदी सापडलेलेच आहे आणि व्हॅलिडिटी पण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. त्यानंतरचं सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, ह्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायची. आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर. मग आता त्यांना हात म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. नाही यार, ते त्रास होतो, लय ऊन होतं राव, कडक दणकाच होता सगळ्याला, त्याच्यामुळे ते त्रास झाला ना पोटात आणि त्याच्यातून आग होती नाही ते. पण हे सलाईन ते सुरू केल्यापासून आता थोडं बरं वाटतं, पण ते आग आणि ते खूप होती, लय ऊन होतं. सरकारनं काही सरकारकडे तुम्ही मागण्या मांडलेल्या होत्या, तर त्या किती मागण्या होत्या, किती पूर्ण झाल्या काय? आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या, त्याविषयी सगळ्यांशी आता त्यांनी चर्चा केली आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं, ते आले ना आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ज्ञ, अभ्यासक, काय समन्वयक, मराठा समाज, हे जे ज्ञानी त्यात होते काही त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलं आहे. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. कारण 58 लाख नोंदी ह्या लय महत्त्वाच्या होत्या. कारण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच राहिलेले 58 लाख नोंदी सापडलेलेच आहे आणि व्हॅलिडिटी पण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅजेटियरचं त्याच्यात SOP देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळं आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील, त्याचे आदेश काढतो म्हणे आम्ही. SOP सगळ्या यांना दाखवले आपण, अभ्यासकांना, याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितलेत, तेही त्यांना घ्यायला सांगितलं आणि ते म्हणले आम्ही घेतो. आता हे मंगळवारपासून कॅबिनेटपासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतरचं सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, ह्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायला. ते म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या, म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा JR काढण्यासाठी, म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्याचा तर ते म्हणते ना आम्हाला चांगला JR काढायचा होता, तुमच्यामुळं आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा म्हणले ना, गडबडीत काढलं तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाही आहे. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या, काय 70-80 वर्ष नव्हतंच ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो, ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागं घेणे याबाबतच चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो JR, तेही आता 15 दिवसाच्यात राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतात म्हणून सांगितलं आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून तेही विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे EWचे विषय, त्या अधिसंख्या पद निर्माण करायचे, काही ECBCचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. बरं, यावेळेस जर समजा तुमच्या दृष्टीनं, ज्याला तुम्ही नजरअंदाज करणं, तर दुर्लक्षित करणं असं म्हणता, असं जर सरकारकडून होत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, मी मग सांगितलं रेटे खात्यांमध्ये. आता इथून पुढं बार केल्यावर एवढं सोपं असतं का मग? विश्वास ठेवणं न ठेवणं. आता हे त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून, त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली आणि रात्रभरसुद्धा ते करायचं नाही करायचं. ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्यात, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल, पुन्हा आपण म्हणायचं काढा आणि ते निघाव चुकीचं. म्हणून ते अभ्यासकापुढं सगळं ठेवलं, काही समन्वयकापुढं ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढं ठेवलं. जेव्हा ते म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर दिलं आहे. मग ते आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर,
मग आता त्यांना हा तर म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. मागे 1 महिन्याचा कालावधी तुम्ही दिलेला होता, मात्र 10 महिने होऊन गेले होते, तुम्ही स्वतः सांगितलं होतं. आता या 1 महिन्यात होईल का? तुम्हाला विश्वास आहे का यांच्यावर? दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे ना माझ्या समाजासाठी पुन्हा. तुम्ही करा. नाही, मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं, तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतोच, आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट.